दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधून भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार इंद्रभान सांगळे व कलावती इंद्रभान सांगळे यांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. गेल्या काळात त्यांनी प्रभागात सातत्याने काम करत जनसंपर्क अधिक मजबूत केला आहे. आगामी 2026च्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नव्या जोमाने रिंगणात उतरले असून आजवर केलेल्या कामाच्या जोरावर विजयाचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे भाजप पक्षाने प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी देताना आपला निश्चित विचार करावा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. कुठल्याही अडचणीत हिरिरीने सहभागी होणारा नेता अशी त्यांची ओळख असून याच विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आपण जो प्रश्न विचारला, आपण कुठल्या बेसवरती निवडणूक लढवतात, प्रामुख्याने प्रभाग जो 10 नंबरचा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये नवीन वस्ती प्रामुख्याने वाढत आहे आणि ती वाढत असताना अनेक नागरी समस्या ज्या आहेत त्या समस्या मात्र जशाच्या तशा आहे. आणि मग त्या समस्यामध्ये रस्ते नाहीये, नवीन वसाहतीमध्ये रस्ते नाहीये, लाईटचा विषय, ड्रेनेजचा विषय आहे. आरोग्याच्या दृष्टीनं ड्रेनेज हा फार महत्वाचा पार्ट आहे. परंतु काही वस्ती जर आपण फिरलो तर ड्रेनेज जे आहे ते ओपन रस्त्यावरती आपल्याला वाहताना दिसत आहे. आणि हा कामगार वस्तीचा प्रभाग आहे. आणि 10 नंबरचा जो शेवटचा टप्पा येतो तो महापालिकेचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे, जिथं महापालिकेची हद्द संपते. तर बऱ्यापैकी दुर्लक्षित असा हा भाग आहे आणि विकासापासून वंचित आहे. या सगळ्या गोष्टींना न्याय देण्यासाठी ही कामगार वस्ती आहे. म्हणून या भागाचा आपण काहीतरी एक कामगार या नात्याने, मी एक कामगार क्षेत्रातून आलेला माणूस आहे, मी सीएट कंपनीमध्ये सर्व्हिस करत होतो, त्या अनुषंगाने या भागामध्ये राहणारे सर्वच लोक कामगार क्षेत्रातले असल्याने त्यांना कुठेतरी कामगाराच्या रूपानं आपल्याला हा माणूस काहीतरी न्याय देईल अशा आशेवरती ही लोक सगळी गेली अनेक वर्ष माझ्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व बघू इच्छित आहे. आणि त्यामध्ये निश्चितपणे त्यांना येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने माझ्यावर भरोसा टाकला, मला सेवा करण्याची जर संधी दिली तर निश्चितपणे प्रभाग 10 मध्ये ज्या ज्या काही नागरी समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. अतिशय आपण एक 2-4 महिन्यापूर्वीचं जे वातावरण नाशिकचं जे होतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ह्या 2 महिन्यामध्ये जे काही आपल्याला बदल दिसायला लागलेला आहे त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं रस्ते, लाईट, पाणी ह्या सगळ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या होत असतात. परंतु प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही सुरक्षित आहोत. पण तशी या मधल्या पिरियडमध्ये लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न फार मोठा गंभीर बनलेला होता. आणि नाशिक पोलिसांना किंवा नाशिक आयुक्त आपले कर्णिक साहेब यांना या ठिकाणी आम्ही धन्यवाद देणार. त्यांनी बऱ्याच सामसी या सगळ्या गोष्टीला आळा घातलेला आहे. तरी पण आमचं कर्तव्य म्हणून जर आम्ही पुढे याच्यामध्ये आलो तर निश्चितपणे सर्वप्रथम प्राधान्य जे राहील ते सुरक्षेविषयी राहील. जो टवाळखोरांचा उपद्रव असेल, महिलांना जी असुरक्षित जी भावना महिलांच्या मनामध्ये तयार झालेली ती घालवण्याचं काम मी निश्चितपणे करेन. आणि प्रभागाच्या विकासासाठी आम्ही 100% जे ज्या काही गोष्टी करण्याजोग्या आहे, उदाहरणार्थ जर आपण बघितलं प्रभागामध्ये प्रामुख्याने अशोकनगरचा जो मुख्य रस्ता आहे, संध्याकाळी 5 ते 8:30 ते 9 वाजेपर्यंत अशी परिस्थिती असते का मार्केट बसून पुणे मुख्य रस्त्याला जायला किंवा मुख्य रस्त्यापासून आतमध्ये यायला अर्धा तास आपल्याला तिथं उभं राहावं लागतं किंवा ट्रॅफिक जाम होते, अपघात होतात, भांडणं होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मार्केट तर आपल्याला हवंय,
मार्केट जवळ असेल तर आपल्याला भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी आपण हे बघतो, शाळा जवळ हवी आहे, तरी पण वाहतूक समस्या संध्याकाळची अशोकनगर भागातला फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा माझा फोकस राहील का तो सोडवण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे, हा प्रामुख्यानं माझ्या नजरेतला एक मोठा प्रश्न आहे. आपा चाहिए, मैं उनको 15 साल से जानता हूँ, कोई भी काम लगता है तो हमको मदद करते हैं. अप्पा का क्या नाम है लेकिन? सांगले आपा, हमको 15 साल से मैं उनको जानता हूँ और मैं उनको कोई भी काम हमको लगता है तो हमको मदद करते हैं. आपका नाम क्या है? संत पटेल. आम्हाला नगरसेवक म्हणून इंद्राबान आप्पा सांगळे यांच्या कुटुंबात कोणी उमेदवार असलं तर ते चालते आम्हाला. तुम्हाला सांगळे आप्पाच म्हणून नगरसेवक का पाहिजे? पण आमच्या सगळ्यांच्या आजपर्यंत पाहिलं आम्ही, जसं आम्ही इथं राहायला आलो त्या दिवसापासून ते आमच्या प्रत्येक सुखादुःखात रात्री अपरात्री कधीही तेव्हा आम्हाला ते कामात येणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे ते आम्हाला सगळ्यात जवळ पाहिजे. ते या नगरासाठी व सर्वसामान्य माणसांसाठी ते खूप गरजेचे. कोणाच्या सुखदुःखांना ते नेहमी हजर राहता. लहान मुलगा असो, मोठी बाई असो, माणसं सगळ्यांशी बोलता, सुखदुःखाला उभे राहतात. सांगडे आप्पा आम्ही 15 वर्षापासून आठ राहतच. सांगडे आपण त्यांचा आमचा चांगला परिचय आहे आणि काम चांगलं आहे त्यांचं, सांगडे आपण त्यांचं. आणि स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळं ते मंदिराचे काम, महाकालेश्वर मंदिर, कुंदकेश्वर महादेव मंदिरांचे कामं केले, रेणुका माता मंदिर, राधाकृष्ण मंदिरांचे कामं केले. सांगडे आप्पाच पाहिजे आमले पण, कारण तेसपासारखा आहे ना माणूस आणि प्रभाग क्रमांक 10 आम्हाला मिळणार नाही. कारण तेसनं धार्मिक कामना जर विचार करा तर तेसनं धार्मिक कामनं तेसनं बरोबरी कोणीच करणार नाही आमना येण्यामध्ये. आपण अशी माणसं आहे की दुःखाला सुखाला कोणाचे कार्याला धावून येतात. एका फोनावरती ते कुठे बी असो त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः हजर असतात. त्याच्या आमचे सांगण्यापै आम्हाला पाहिजे. या ठिकाणी होऊ घातलेल्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये या ठिकाणी मतदार म्हणजे चालू झालेले या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 आणि ऑल नाशिक महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे. त्या आमच्या प्रभाग क्रमांक 10मध्ये सन्माननीय इंद्रबान आप्पा सांगळे या ठिकाणी उमेदवार करणार आहेत. त्या किंवा त्यांच्या धर्मपती कलावती इंद्रबान सांगळे, जे BJP पक्ष, भारतीय जनता पार्टी दोघांपैकी एकाला जे का उमेदवारी मिळेल त्या उमेदवारामागं आमच्या परिसरातील, आमच्या शेड कंपनीतील जवळजवळ आमच्या कंपनीतील 700 ते 800 परिवार या ठिकाणी राहत आहेत. या परिसरामध्ये अनेक कामगार या ठिकाणी राहत आहेत. आणि विशेष म्हणजे इंद्रबान सांगळे आप्पा हे शेड कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे हे कामगार आहेत. आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक हा जवळजवळ 95% हे कामगार वसाहत आहेत. आणि त्यामुळे निश्चितच अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की या ठिकाणी इंद्रबान सांगळे आप्पांचा किंवा त्यांच्या धर्मपत्नी कलावती इंद्रबान सांगळे आप्पा यांच्या घरातच निश्चित विजय होणार आहेत. ही ठामपणे मी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सगळ्यांना आवाहन करतो का हे कामगार माणूस आहेत, तिन्ही शिफ्ट केलेला माणूस आहेत आणि सगळ्या समस्यांची जाणकारी आहेत. कोणाही कधीही भेटा, कधी या, कोणालाही अडचणीने सामोरे जाणारा माणूस नाही, एकदम दिलखुश गप्पा मारणार. आणि सगळ्यांनी फक्त BJPला आणि इंद्रबान सांगळे आप्पाच्या परिवाराला मतदान करावं हीच सगळ्यांना कळकळीची विनंती.